केएन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंकला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा। प्रत्येकाने एक झाड लावल्यास पर्यावरणाचा समतोल। चंद्रकांत भडगावे यांचे प्रतिपादन। खडकलाट शिवबसव शाळेत वृक्षारोपणाने जागतिक पर्यावरण दिन साजरा। गेल्या काही वर्षापासून बेसुमार जंगलतोड झाल्याने पर्यावरणाचा ह्रास झाला। त्यामुळे वैश्विक उष्णतेची समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे। तेव्हा आपण केवळ सोशल मीडियावर पर्यावरणाच्या समतोलाची भाषण करता जगातील प्रत्येकांनी फक्त एक झाड लावून ते जगविण्याचा प्रयत्न केल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असे प्रतिपादन खडकलाट तालुका चिक्कोडी येथील शिवबसव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भडगावे यांनी केले। बुधवारी खडकलाट येथील शिवबसव शिक्षण संस्था संचलित शिवबसव कन्नड माध्यम पूर्व प्राथमिक व हायस्कूल येथे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थीसह पालकांना मार्गदर्शन करताना भडगावे बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवबसव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भडगावे होते। प्रारंभी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भडगावे, संचालक चंद्रकांत कुट व विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भडगावे यांच्यासह वेदिका यादव, प्रज्वल बोरगल्ले, अनुष्का कुट, आरती शिरगामवे, प्रीतम कमते व सक्षम कमते या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा समतोल व आपली जबाबदारी याबद्दल मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास सहाय्यक शिक्षक लक्ष्मण डुकरे, गिरिमल्लाप्पा बेनाडे, देवेंद्र चौगुले, महेश कमते, लक्ष्मी मगदूम, आशा चौगुले, राजेश्री बुली, रतन तवनक्की, राजेरी मिठारे, लक्ष्मी खोत, तेजस्विनी गणी, जयश्री देशमाने, सुप्रिया चंगौडर, ललिता कुंभार यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते। कार्यक्रमात स्वागत शिवबसव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष चिंचणे यांनी तर आभार हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश खरात यांनी केले। केएन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे। ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರು ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳಿಯ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕರಿಂದ ಹಾಗೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಆತ್ಮೀಯವಾದಂತಹ ಹಿಂದಿರುಗದ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ। ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕುರಿತು ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಬಡಗಾಸರವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಬೇಕಾಗಿ ಅವರಿಗೆ ವಿನಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಜೂನ್ 5 ವಿಶ್ವ ಪರಿಸರ ದಿನಾಚರಣೆ ಆಚರಣೆ ಕುರಿತು ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಆವರಣದಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಸಸಿ ನೆಡುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇವತ್ತು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ। ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಒಂದೊಂದು ಗಿಡವನ್ನು ನೆಟ್ಟು ಇವತ್ತು ದಿವಸ ಈ ಪರಿಸರವನ್ನು ಏನು ನಾವು ಉಷ್ಣಾಂಶ ಏನು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ ಇದು ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಗಿಡವನ್ನು ನೆಟ್ಟು ಗಿಡವನ್ನು ಬೆಳೆಸುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಬೇಕು। ಇವತ್ತು ಮುಂಜಾನೆಯಿಂದ ನಾವು ನೋಡಕತ್ತೇನು ಎಲ್ಲ ವಾಟ್ಸಪ್ನಾಗ ವಿಶ್ವ ಪರಿಸರ ದಿನ ಅಥವಾ ವಾಟ್ಸಪ್ನಾಗ ಇದು ಕಳಿಸಿ ಶುಭಾಶಯಗಳು ಕಳಿಸೋಕ್ಕಿಂತ ಮತ್ತೊಬ್ಬರು ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಸ್ಟೇಟಸ್ ನೋಡಿನ ಕಡಕ್ಲಾಟ್ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ 600 ಕೋಟಿ ಜನಸಂಖ್ಯೆ ಐತಿ। ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಒಂದೊಂದು ಗಿಡ ನೆಟ್ಟರೆ ಇವತ್ತು 600 ಕೋಟಿ ಗಿಡ ನೆಡ್ಬೋದು ಅನ್ನೋಂಥ ವಿಚಾರ ಅವರು ಒಂದು ಸ್ಟೇಟಸ್ ಮುಖಾಂತರ ನಾನು ನೋಡಿ। ಆದರೆ ಇದು ಬರೀ ಸ್ಟೇಟಸ್ದಲ್ಲಿ ಮತ್ತು ವಾಟ್ಸಪ್ನಲ್ಲಿ ಗ್ರೂಪ್ನಲ್ಲಿ ಉಳಿಬಾರ್ದು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಗಿಡ ನೆಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಬೇಕು। ಆವಾಗ ಅದು ಕಾರ್ಯರೂಪದಲ್ಲಿ ಬರಬೇಕು। ಆಗ ತಾನೇ ನಾವು ಈಗೇನು ಇದು ಉಷ್ಣಾಂಶ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ, ಅದಲ್ಲದೆ ಗಿಡ ಮರಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಗಿಡ ನೆಡುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜೂನ್ 5ಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಸೀಮಿತ ಆಗದೆ ಪ್ರತಿ ದಿವಸ ನಾವು ಒಂದು ಗಿಡಗಳು ನೆಡುವುದು ಬೆಳೆಸೋದು ನಾವು ಹವ್ಯಾಸವನ್ನು ಅಳವಡಿಸಬೇಕು। ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಪರಿಸರ ಗಿಡ ನೆಡುವುದು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವಶ್ಯಕವಾದಂಥ ಒಂದು ವಿಷಯ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಹೇಳಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಗಿಡ ನೆಡುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದಾಗಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಎರಡು ಮಾತು